विचारलं, का बा तू का रडून राहिली? तर तिने सांगितलं की घाबरली. तिने सांगितलं की माझ्या आईवडिलांनी सांगितलं की रोजचे 500 रुपये तू घेऊन यायचे तरच तुला आम्ही जेवण वगैरे देऊ. तिला सकाळी लात मारून घरून स्टेशनला त्या पोरीला घेऊन गेलो. त्या पोरींनी रडून पोलीस स्टेशनला सगळं सांगितलंय. पोलीसवाल्यांनी आम्हाला सहकार्य केला. त्यांनी तुरंत मध्ये त्या यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांकडे गेलो आम्ही. आईवडिलांचं आधार कार्ड डुप्लिकेट. त्यानंतर जसं घरात आम्ही एंट्री केली तर शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र असून जगभरातून भाविक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा ह्या सुविधा अगदी सहजपणे अत्यल्प दरात उपलब्ध होत असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे अथवा काही भामटे आर्थिक फायद्याचा हेतू ठेवून नवनवीन फंडे वापरत शिर्डीत वास्तव्य करत असतात. तर काही चक्क बाहेर राज्यातील जोडपे चिमुकल्या मुलांना टिळा लावण्याचा, फोटो विक्री करण्याचा तसेच प्रसंगी भिक्षा मागवण्याचा व्यवसाय करण्यास भाग पाडत बसल्या जागी पैसे गोळा करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शिर्डीतील काही जागरूक तरुणांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. काल रात्री उशिरा 10-12 वर्षाची एक चिमुकली मुलगी साई कॉम्प्लेक्स जवळ रडत असल्याचं तेथील दुकानदारांना लक्षात येताच तिला रडण्याचं कारण विचारलं असता तिने सांगितलेला प्रकार अतिशय सुन्न करणारा होता. तिने सांगितले की माझे आईवडिलांनी मला टिळा लावण्याचा व्यवसाय करत 500 रुपये होत नाहीत तोवर घरी यायचं नाही असं सांगितलं असून गर्दी नसल्यानं, व्यवसाय होत नसल्यानं ती चिमुकली घरी न जाता गावातच साई कॉम्प्लेक्स परिसरात झोपली आणि दुसऱ्या दिवशी बाप पुन्हा मारेल म्हणून रडत बसली. साई कॉम्प्लेक्समधील जागरूक दुकानदारांनी विचारपूस केली म्हणून हा प्रकार समोर आला आणि त्यानंतर त्यांनी चिमुकल्या मुलीस पोलीस स्टेशनला नेत पोलिसांच्या समोर हा प्रकार कथन करताच पोलिसांनी तातडीने याबाबत संबंधित मुलीच्या गणेशवाडी भागातील घरी जात तिच्या आईवडिलांना धारेवर धरलं आणि त्यांच्याकडे अधिक माहिती विचारली असता त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नसल्याचं उपस्थित तरुणांनी सांगितले असून सध्या संबंधित अल्पवयीन मुलीला एका आश्रमात सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे. या उपस्थित तरुणांनी ही लेकरे त्या जोडप्यांची आहेत याबाबतच थेट शंका उपस्थित केल्यानं तसेच त्यांचे आधार कार्ड देखील बनावट असल्याची शंका उपस्थित केल्यानं सदर शंका खरी असल्यास हा अत्यंत गंभीर प्रकार असून शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी करत खुलासा करणं गरजेचं असून पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येईलच. मात्र असे प्रकार शिर्डीसारख्या ठिकाणी होणे योग्य नाही. तसेच साई मंदिर परिसरात अनेक लहान बालके टिळा लावणे, साईबाबांची फोटो विक्री, मूर्त्या विक्री करणे असे व्यवसाय करत आपल्या आईवडिलांना चांगलाच आर्थिक हातभार लावत असल्याने आईवडिलांना देखील पैशाच्या हव्यासापोटी या चिमुकल्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याची राखरांगोळी होत असल्याबाबत कोणतेही दुःख वाटत नसल्याची विदारक परिस्थिती समोर येत आहे. नमस्कार. काल संध्याकाळी 10:30-11:15 दरम्यान आम्ही जेव्हा दुकान आवरत होतो तेव्हा एक लहान 10 ते 12 वर्षाची पोरगी ही एक रडत होती इथे. तर तिच्या 2-3 जे दुकानदार होते त्यांनी विचारलं, का बा तू का रडून राहिली? तर तिने सांगितलं की घाबरली. तिने सांगितलं की माझ्या आईवडिलांनी सांगितलं की रोजचे 500 रुपये तू घेऊन यायचे तरच तुला आम्ही जेवण वगैरे देऊ. तिला सकाळी लात मारून घरून काहीतरी घाबरून गेली होती. पण अशा आई वडिलांचं नाव घेऊन, हे नाव तर आम्ही घेऊ नाही शकत, आई वडिलांचं पवित्र नाव, यांना एक आपण माझ्या जो शब्द नाही आहे तो बोलण्यात. आणि असे शिर्डीमध्ये असे कितीतरी लहान पोरं आहे इथे की त्यांचे आई वडील त्यांच्या भरोश्यावर खाऊन झाले. आम्ही काल पोलीस स्टेशनला त्या पोरीला घेऊन गेलो. त्या पोरींनी रडून पोलीस स्टेशनला सगळं सांगितलंय. पोलीसवाल्यांनी आम्हाला सहकार्य केला. त्यांनी तुरंत मध्ये त्या यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांकडे गेलो आम्ही. आईवडिलांचं आधार कार्ड डुप्लिकेट. त्यानंतर जसं घरात आम्ही एंट्री केली तर अजून 4 पोरं निघाले. कोणी गोदडीत लपलं होतं, कोणी बाथरूम मध्ये लपलं होतं. त्यांनी खोट्या पद्धतीने शिकून वगैरे त्यांना काहीतरी शिकून दिलं. आमच्याशी ते बोलायला लागले. मग त्यांना आम्ही रात्री 11:30 वाजता 11:30-12 वाजता अजून पोलीस स्टेशनवर आणलं आणि मग सरांनी, पोलीसवाल्यांनी, त्यांनी आणि आम्ही त्या पोरीला हॉस्टेलमध्ये ठेवलं. ते गणेशवाडीमध्ये राहत होते आणि त्या घरमालकाचं नाव शिरसाट म्हणून आहे. त्यांनी त्यांचं आधार कार्ड न विचारता, काही विचारपूस न करता त्यांनी आपल्या रूम मध्ये ठेवलं. आता जास्तीत जास्त ते 8 दिवसाचं, याच्या पहिले कुठे राहत होते, काय करत होते हे तर माहित होतं. तेच विचार, डुप्लिकेट आधार कार्ड होतं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा ते रूम मध्ये नव्हते, ते निघून गेले होते तिथे. आता याच्यात तर आम्ही पोलीसवाले, आम्ही लोक सहकार्य, आम्ही तर पोलीसवाले आम्हाला सहकार्य करून झाले. आणि आता तुम्हाला माहिती, आता 4 वर्षाच्या पोलीवर बलात्कार झाला. ही तर 12 वर्षाची पोरगी आहे. शिर्डीमध्ये करून लोक निघून जातात. आज इंटरनॅशनल देवस्थान आहे आपलं, त्याच्यात आपलं नाव, बाबांचं, त्याच्यात आपलं गावकऱ्यांचं नाव खराब होतं. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की इथे गावातले जे लहान लहान पोरं टिकेवाले हे ते यांच्या घरी जाऊन यांच्या आई वडिलांना चोप देऊ. आई वडील नाही म्हणत आम्ही, हे कलंक आहे, ते आई वडिलांना कलंक. आणि हे जे पोरांच्या भरोश्यावर खाऊन झाले हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. इथे हे आम्ही चालू देणार नाही आमच्या बाबांच्या नगरीमध्ये.
काल आम्ही या सर्व गोष्टीमध्ये सोबत होतो, आम्ही सर्व यंग पिढी. तर आम्ही काल हे सर्व प्रकरण बघितलं. आम्ही पोलीस देखील होते, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. तर आपल्या शिर्डीकरांना एकच सांगणं आहे की रूम देताना सर्व माहिती घ्यावी त्यांची व पहिले आधार कार्ड वगैरे चेक करावं त्यांचं. हे काय करताय नेमकं, हे लोक बाहेरून येत आहे, आपल्या कोण कुठून येत आहे, आपल्या शिर्डी इतकं पवित्र ठिकाणी बाबांचं एवढं जगभरात नाव झालं, या लोकांमुळे आपलं नाव खराब होत आहे. तर या गोष्टीकडे आपण सर्वांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे व आपले यंग पिढी आहे यांनी सर्वांनी एकटं या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. हे मुलं इकडे 3 नंबर घेतले, नशा पाणी करता व इकडं भक्तांनाही खूप त्रास होतो यांच्यापासून. नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा. ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.